नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, तर भाजपकडून स्वबळाचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। बघा, नाशिकवरनं महत्त्वाची बातमी आपण बघतोय। यानंतर बघूयात, मुंबईत काँग्रेसने 87 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे। यादीत अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे। आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे, तर खासदार चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरेंना प्रभाग क्रमांक 140 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। पहिल्या 60 जणांच्या यादीत 5 अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, तर यादीत माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव नाहीये। मुंबईसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। या यादीत भाजपनं तरुण उमेदवारांना संधी दिली। या 66 जणांमध्ये 20 उमेदवार अमराठी आहेत, तर नुकत्याच शिवसेना उभाटा पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकरांनाही संधी देण्यात आली आहे। मातोश्रीवर काल रात्री जागा वाटपावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात जागा वाटपावरून वाद झाल्याची माहिती आहे, आणि या वादानंतर अनिल परब बैठकीतून निघून गेल्याची माहिती आहे। राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकट नीट ओळखा, असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला। मनसेकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली आहे। यशवंत किल्लेदार यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। ठाण्यात काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली। मनसेला सोबत घेतल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे। नगर परिषदेप्रमाणे महापालिकेतही घराणेशाही पाहायला मिळते। यंदाच्या महापालिका निवडणुकीतही घराणेशाहीचाच दबदबा दिसणार आहे। सगळ्याच पक्षांमधले नेते आपापल्या घरातल्या सदस्यांसाठी तिकीट मागताना दिसतात। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती जाहीर झाली आहे। पुण्यात काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यात 60 जणांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत। ठाकरेंची शिवसेना 45 आणि काँग्रेस 60 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। नाशिकमधील माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्यांचा मुलगा आणि पत्नीसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दिनकर पाटील यांनी आपल्या कुटुंबात 3 जणांना उमेदवारी मिळेल असा दावा केला आहे। दिनकर पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। चंद्रपूरमध्ये भाजप नेते किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात वाद पेटलाय। या वादाचा काँग्रेसला फायदाच होईल असा दावा आमदार वडेट्टीवारांनी केला। या दोघांमधील भांडणामुळे नाराज असलेले इच्छुक काँग्रेसकडे येत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला। शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत चर्चा अजूनही सुरू आहेत। एकूण 111 नगरसेवक संख्यांपैकी शिवसेनेला 20 जागा सोडण्याचा भाजपने प्रस्ताव दिला। भाजपच्या उमेदवारांना उद्या एबी फॉर्म देण्यात येणार आहे। उद्या युती न झाल्यास भाजपची स्वबळाची तयारी आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती होणार हे निश्चित झालंय। मात्र ऐन वेळेस भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर तुटली आहे। भाजपा संपूर्ण 78 जागा लढवेल असं भाजपने स्पष्ट केलंय, तर दुसरीकडे शिवसेनेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। पुण्यात भाजप नेते धनंजय जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली। भाजपमधून तिकीट डावलल्यानं धनंजय जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वतीमधून धनंजय जाधव इच्छुक आहेत। पुण्यात एका उमेदवाराने उमेदवारी दाखल करताना नाण्यांच्या स्वरूपात अनामत रक्कम भरली आहे। उमेदवार गणेश किरण खानापुरेंनी प्रभाग क्रमांक 26D मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली। कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी माघार घेतली, तर 7 जणांची तिकीटं कापल्याचा आरोप राजेंद्र जंजाळांनी केला। जालन्यात महायुतीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला। महायुती झाल्यास सामूहिक राजीनामा देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला, आणि त्यामुळे जालन्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असतानाही शिवसेनेचे उमेदवार आणि संपर्क प्रमुख विलास शिंदेंनी आज आपल्या हजारो समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांची धावपळ सुरू आहे, तर महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे।
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी फरांदे सहकुटुंब या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता दाखल झालं होतं। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची युती होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते। जालना महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येणार त्या पक्षाचा पहिला महापौर होईल असा थेट इशारा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांना दिला। जालन्यात महायुतीमध्ये जागा वाटपासाठी 2 दिवसांपासून बैठका सुरू आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उभाटा पक्षाने पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली। पहिल्या यादीत 20 उमेदवारांना संधी देण्यात आली असून लवकरच प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक 1 आणि 12 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला। यावेळी बोलताना अजित पवारांनी भाजपच्या गेल्या 5 वर्षातील कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधली अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे। भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवारांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांच्या पत्नी दीपा कासट यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर याच प्रभागातून भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष राशीद हुसेन यांच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी मंजूर करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 14 उमेदवारांची दुसरी यादी मंजूर केली आहे। अहिल्यानगरमध्ये महायुतीचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील जागा वाटपावर जवळपास एकमत झालेलं असलं तरी शिवसेनेसोबत असलेल्या मतभेदांमुळे निर्णय लांबत असल्याचं चित्र आहे। फायनल यादीवर आता फडणवीस, शिंदे आणि अजित पवार निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलं। शिवसेना शिंदे गटालाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता 2च दिवस शिल्लक आहेत। या 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता। आतापर्यंत 10,000हून अधिक अर्जांचं वितरण करण्यात आलंय। 44 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली आहेत। चांदिवली प्रभाग क्रमांक 161 मध्ये ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। 6 टर्मपासून या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, मात्र यावेळी बाहेरील उमेदवाराला संधी दिली जात असल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे। एमआयएम आणि राष्ट्रवादीनंतर आता वंचित बहुजन आघाडीकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीत वंचितकडून 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे वंचितने आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। पुणे महानगरपालिकेत तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजप शिवसेना एकत्र लढणार असून काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहेत। वॉर्ड क्रमांक 135 मधून बन उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवाब मलिकांविरोधात एक गट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। मलिकांकडून मुस्लिम उमेदवारांना अधिक संधी देण्यावर भर असल्याचा आरोप करण्यात आला। जळगाव महापालिकेत शिवसेना भाजप युतीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। जिल्ह्यातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जागा वाटपाबाबत बैठक पार पडली। युतीमध्ये शिवसेनेने 26 जागांचा प्रस्ताव दिल्याचं समजतं। अकोला महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा वाटप झालं पाहिजे अशी ठाम भूमिका अमोल मिटकरींनी घेतली। राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली।